नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत रेस्टॉरंटमध्ये दुप्पट किमतीमध्ये मिळणारा व्हर्जन मोहितो. मोहितो इथे मी 2 फ्लेवरमध्ये करणार आहे. चला तर हा मोहितो घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये कसा करायचा ते आपण पाहूया. त्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे आणि काही पुदिन्याची पाने घेतली आहे आणि कोकमचे सिरप घेतले आहे. आता इथे आपल्याला 2 ग्लास घ्यायचे आहेत. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे एका ग्लासामध्ये 2 ते 3 चमचे कोकमचे सिरप घालायचे आहे आणि दुसऱ्या ग्लासामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. नंतर दोन्ही ग्लासामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. लिंबाच्या रसामध्ये 1.5 चमचा पिठी साखर घालायची आहे. आणखीन कोकमच्या सिरपमध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची आहे, कारण या सिरपमध्ये ऑलरेडी साखर असते. आता ह्या दोन्ही ग्लासांमध्ये प्रत्येकी 10 ते 15 धुतलेली पुदिन्याची पाने घालायची आहेत. आणखीन चपाती लाटतो त्या लाटण्याने ही पाने व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहेत. तुमच्याकडे लाकडी खलबत्त्याचा दांडा असेल तर तुम्ही त्याने सुद्धा स्मॅश करू शकता. यामध्ये साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता इथे कोणताही प्लेन सोडा घ्यायचा आहे. सुरुवातीला लिंबाच्या रसामध्ये हा सोडा अगदी अलगद असा ओतायचा आहे. एकदम ओतला तर सोडा ग्लासाच्या बाहेर येऊ शकतो. त्यासाठीच अगदी अलगद असे ओतायचे आहे. रोज रोज सरबत पिऊन कंटाळा येत असेल तर असा मोहितो तुम्ही नक्की करून पहा. अगदी रिफ्रेशिंग असे हे कोल्ड्रिंक आहे. इथे आता कोकम सिरपमध्ये सुद्धा सोडा घालायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे आहे. असा मोहितो तुम्ही वेगवेगळ्या फ्रूटच्या ज्यूसपासून करू शकता. हे पहा, रिफ्रेशिंग असे 2 प्रकारचे मोहितो तयार आहेत. असा हा मोहितो तुम्ही सुद्धा करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.